नमस्कार. आज आपण कलेचे पाहणार आहोत. त्यासाठी मसाला करून घेऊ. कांदा, खोबरं, कोथिंबीर, धने, जिरे, अद्रक, लसूण, मिरची, खडे मसाले, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, हळद, मीठ, तिखट, चिकन मसाला. मी इथे अर्धा किलो कलेजी घेतलेली आहे. आता आपण तवा गरम करून त्यावर तेल घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर एक मोठा कांदा सर्व छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा बारीक झाल्यानंतर अद्रक, लसूण, जिरे, धने, मिरच्या सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. बाजरी ॲड करणार आहोत. बाजरीमुळे कालवणाला टेक्स्चर आणि चव खूप छान येते. त्यात खोबरं ॲड करायचं आहे. खोबरंसुद्धा सर्व मसाल्यासोबत गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. जास्त भाजायचं नाही, जेणे ते करून कडू लागू शकतं. आता आपण फोडणी करून घेऊ. फोडणीसाठी 1 चमचा तेल, खडे मसाले, तेजपत्ता, कढीपत्ता, एक मोठा चिरून घेतलेला कांदा छान गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो, कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी मीठ, हळद, तिखट, चिकन मसाला सर्व छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतलेली कलेजीला सर्व छान मसाल्याची कोटिंग झाली पाहिजे. आता आपण हे 10 ते 15 मिनटं पाणी न घालता शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत मसाला वाटून घेऊ. मसाला वाटून झालेला आहे. आता आपण एकदा शिजले का पाहू. आता हे आपलं चांगले 30% शिजलेलं आहे. सर्व छान एकदा हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे. आता मसाला आपण यात ॲड करणार आहोत. पाणी बाहेरचं यूज न करता भांडं धुवून यूज केल्याने चव खूप छान लागते. आता याला छान उकळी येऊन द्यायची आहे. छान उकळी आलेली आहे. आता तुम्ही हे खाण्यासाठी सर्व करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.